नमस्कार मंडळी, आज आपण आलेलो आहोत आमच्या ज्वारीच्या रानामध्ये. आम्ही ही पहिल्यांदाच ज्वारी यावर्षी केलेली आहे स्वतःची. ही तोडून हे केली आहे का? त्यांचं मोडून ठेवले, आता दुपारी मशीनमधनं काढायची वाळली खट्ट. ओके, तर त्यांना विचारूया की त्यांना कामामध्ये काय काय अनुभव येतात, बघूया. ओके, आपण इकडे आलेलो आहोत आणि ह्यांची कामं आज सकाळपासून जोरात सुरू झालेली आहेत. ओके मावशी, मला सांगा की हे काम तुमचं कधीपासून सुरू झालं, म्हणजे कुठल्या महिन्यापासून सुरुवात केली ह्या मोडायला वगैरे? हे आमचे पाठीमागच्या महिन्यापासून चालू आहे. ओके, आणि काढताना काय काय प्रॉब्लेम होता? आता मध्ये मध्ये पाऊस झाला, तर पावसामध्ये तुम्हाला कशामधनं जावं लागतं किंवा थांबावं लागतं आम्हाला? ओके, तुम्ही इकडे बघून बोललात तरी चालेल थोडं थोडं. ओके, तर मग कुत्री गवत, इथे तर कुत्री गवत खूप आहे, त्यामुळे त्रास तर होतोच तुम्हाला. आम्ही काढतो तसं, आता काय करायचं. बरोबर बरोबर. चांगलं. आणि मग जेवणाचं वगैरे कसं नियोजन तुमचं? नियोजन सकाळी येतो आणि दुपारी जातो. थोडं टाइम लागले तरी ते करून जातो आम्ही. बरोबर. टाइम ओके, आता ही मोडायची चालू आहे ना तुमची? ओके, आणि गाळणी करायची. बरं. ओके, आणि तुम्ही किती जणी मिळून हे असं रान पूर्ण हे करू शकता? आम्ही रान 4-5 बायका असतो, 10 बायका असतो. हां हां हां. असं असतो. वाढते त्या 12 बायका असतो त्या. बरोबर बरोबर. आणि उन्हाचं दिवसभर काम करायचं, घरी जाऊन स्वयंपाक वगैरे सकाळीच सगळं बनवून समजा यायचं. दुपारी गेल्यावर धुणं भांडी करायचं. बरोबर. कमाल वाटते या महिलांची. सगळं घरातलं आवरून आज इकडे उन्हातानात उभं राहून कामं करतात. पुन्हा जायला आम्हाला टाइम लागतो. बरोबर आहे. आणि आधीपासूनच करता तुम्ही ही सगळी शेतातली कामं? ओके. ओके, तर सर्वेश अष्टेकर, मला तुम्ही सांगा की हे काय असणार आहे पुढे, त्याची कामं कशी असणार आहेत? हे आत्तापर्यंत इतकं झालेलं आहे. सर्वसाधारणपणे 15 ऑक्टोबरला आपण ही ज्वारी पेरली होती. सर्वप्रथम आपण वैरणीच्या हिशोबाने पेरली होती, पण पुन्हा जेव्हा पिकात चांगली आली तेव्हा असा डिसिजन घेतला की आपण ही राहू देऊया, म्हणजे वाळली वैरण जनावरांना पण होईल आणि पीक आपल्याला म्हणजे ज्वारी आपल्याला पण होईल. आता विचार करा, ऑक्टोबरमध्ये पेरली, आज एप्रिल महिना चालू आहे. मागच्या 15 दिवसांपासून हे काम चालू आहे. आधी ह्याच सगळ्या सर्व तरुण मंडळींनी ती पाडली, पुन्हा बांधल्या पेंड्या. आज मोडायचं चालू आहे. एवढ्या उन्हातानात काम करून बरोबर. पुन्हा दुपारनं मशीन येऊन आपण मशीनमधनं गाळून घेणार, म्हणजे बाकीचा जो अनावश्यक कचरा आहे तो बाजूला होईल आणि जेवढी ज्वारी आपल्याला गरजेची आहे तेवढीच मिळेल. बरोबर. आता विचार करण्यासारखी गोष्ट अशी की ऑक्टोबरपासून आपण एप्रिलपर्यंत ह्याच्यावर मेहनत घेतो. अशा उन्हातानात काम करून ह्या सगळ्या जणी आपल्यापर्यंत ती ज्वारी पोचवतात. बरोबर. आणि ती ताटात आल्यावर आपण वाया घालवायला एक क्षणाचाही विचार करत नाही. खरंय खरंय. सो हा विचार करा की त्याच्या मागे इतकी मेहनत लागलेली असते. एवढ्या उन्हातानात काम करून ती ज्वारी तुमच्या ताटात आलेली असते. बरोबर आहे. त्यामुळे ती वाया घालवताना पुढच्या वेळी विचार करा प्रत्येकाने. खरंच. ओके, थँक्यू तुम्ही एवढी माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. येस.